जरी आकाशात हिंडत असेल ना तरी घारेचं चित्त कुठं असतं? आपल्या पिल्लापाशी असतं. घार हिंडी आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. तसंच आई कोठेही असू द्या, आईचं चित्त कुठं असतं? आपल्या लेकरापाशी असतं, आपल्या बाळापाशी असतं. आणि आई काय करते? आई नेहमी आपल्या लेकराचा हिताचाच विचार करते. काय हिताचा विचार करते? बघा, आईला वाटतं मी जे वाईट दिवस काढलेत ना ते माझ्या लेकराच्या वाटेला येऊ नये, म्हणून आई काय करते? नेहमी आपल्या लेकराचा हिताचाच विचार करते. मी तुम्हाला थोडक्यात सांगते. नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली आहे गोपीचंद राजाची. महिला मंडळ, गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होतं? काय होतं? म्हणाव ताई, आम्हाला ते काही विचारू नका. आम्हाला मालिकेतलं विचारा, आम्हाला फोनमधलं विचारा, आम्हाला टी व्हीतलं विचारा, आम्ही लगेच सांगतो. बघा ना, गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होतं? मैनावती होतं. आणि गोपीचंद राजाला नुसत्या चंदनाने 700 राण्या आंघोळ घालायला होत्या. किती? 700 राण्या आंघोळ घालायला होत्या नुसत्या चंदनाने. तेव्हा गोपीचंद राजाची आई विचार करत होती, मैनावती विचार करत होती, माझा मुलगा राजा आहे, राजा तिथे रंक ठरलेला आहे. बघा, प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतं, शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. माझा मुलगा राजा आहे, राजा तिथे रंक ठरलेला आहे. माझ्या मुलाला काय आहे? शेवटी नरकाचीच प्राप्ती आहे. मैनावती रडत होती, डोळ्यामधून अश्रू येत होते आणि ते अश्रू खाली गोपीचंद राजाच्या खांद्यावरती पडले. गोपीचंद राजाने वर पाहिलं तर आई रडत होती. गोपीचंद राजा आपल्या आईजवळ गेला आणि आईला म्हणाला, आई का रडतेस ग? आई, तुला कोणी काही बोललं का ग? आई, तुला ह्या राज्यामध्ये काय कमी पडलं? तू का रडतेस? तेव्हा मैनावतीनं सांगितलं, बाळा, मला कोणी काही बोललं नाही, तू ऐक. तू राजा आहे, राजा तिथे रंक ठरलेला आहे. प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, पत्नीने केलेलं पाप पतीला भोगावं लागतं, शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. तू राजा आहे, राजा तिथे रंक ठरलेला आहे. तुला काय आहे? शेवटी नरकाचीच प्राप्ती आहे. तू काय कर? हे सगळं राज्य सोडून दे आणि गावात जालंधर साधूकडे जा आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घे. बघा, मैनावतीने काय केलं? लेकराचा हिताचा विचार केला. तेव्हा गोपीचंद राजाने सर्व राज्याचा त्याग केला आणि गावात जालिंदर साधूकडे गेला आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला. आणि ज्या 700 राण्या नुसत्या चंदनाने आंघोळ घालायला होत्या ना त्यांना भिक्षा मागू लागला. बघा, गोपीचंद राजा त्यागी जीवन जगला. म्हणून ऐका, मैनावतीने काय केलं? लेकराचा हिताचा विचार केला. त्याचबरोबर बघा ना, मधलासा राणी आपल्या लहान लेकराला पाण्यातच उपदेश करायची. काय उपदेश करायची? हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांध, वरी चर्म घातले गा, कुर्म कीटकांचा साधा, रवरवती दुर्गंधी, अमंगतेचा बांधा. बघा, मधलासा राणी आपल्या लहान लेकराला उपदेश करायचे. हा देह कसा आहे? नाशवंत आहे आणि हा देह कधीतरी जाणार आहे. बघा ना, कोण कधी जाईल हे सांगता येईल का? बघा ना, घडी घडी काळ वाटते याची पाहिजे, अजून किती आहे अवकाश. म्हणून बघा, कोण कधी जाईल हे सांगता येईल का हो? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असं चूल माती, असं चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे घे मुखी गोड साखर, सोडून दे रे लालसा तू धनाची, जग हे कुणाची सांग भल्या मानसा, कधी
कधी